खरं तर आज 25 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी या संध्या समयी हा हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. थोड्याच वेळामध्ये ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे ते आपल्या सर्वांच्या आदराच्या आणि आपल्या कृष्णा परिवाराच्या लाडक्या आईसाहेब सन्माननीय उत्तरा भोसले विनंती. थोडंसं पुढं सरकून घ्या प्लीज, थोडंसं, कारण येण्या जाणाऱ्या त्या वातावरणासोबतच काही या पुढचे महिला या ठिकाणी होतील त्या विजेत्या महिलांना या ठिकाणी एक सुंदर असं गिफ्ट या ठिकाणी माध्यमातून तुम्ही आपण करणार आहोत. तर मनातील असलेले भेद मतभेद बाजूला सरोड खऱ्या अर्थाने एक आपुलकीचा सहवास आमच्या कृष्णा परिवाराच्या कुटुंब प्रमुख आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मार्गदर्शिका सन्माननीय उत्तर आईसाहेब यांच्या ठिकाणी आपण झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने जगताप परिवार यांच्या वतीनं सन्माननीय उत्तराताई भोसले यांच्या ठिकाणी आदरणीय आईसाहेब उत्तराची भोसले सन्माननीय आईसाहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच साधू संत येती घरा तोची दिवाळी संस्थेच्या आपल्या अध्यक्षा आदरणीय उत्तर आईसाहेब यांचे देखील जोरदार टाळ्याने आपण स्वागत पुन्हा एकदा करूया. आणि मी जगताप परिवारांना विनंती करतो, आदरणीय आमच्या कल्पनाताई, देवयानीताई आणि अश्विनीताई आपल्याला विनंती करतो की आदरणीय आईसाहेबांचा आपण विशेष असा सत्कार या ठिकाणी आपण करावा. आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आमच्या जगताप परिवाराच्या वतीनं अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आमच्या मातृतुल्य असणाऱ्या आईसाहेबांचा या ठिकाणी विशेष सत्कार होतोय. नक्कीच जेथे जातो तेथे तो माझा सांगाते अशा असणाऱ्या या तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे अशा असणाऱ्या विठ्ठलाची प्रतिमा सुरुवात या ठिकाणी करतोय. कल्पनाताई, शिवाजीराव जगताप, त्याचबरोबर परिवारातील सर्व सदस्य, घराला घरपण देणारी ही आपुलकीची माणसा. नक्कीच घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. तिथे जगताप परिवाराच्या वतीनं औपचारिकरित्या सत्कार होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. शाल, श्रीफळ, बुके आणि एक सुवासिनींचं असलेलं वाण या ठिकाणी त्यांना दिलं. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, अशा या तिळगुळानं सगळीच माणसं गोड असतात. आणि अशा या पुन्हा एकदा टाळ्यांच्या समारंभाच्या या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं वाण शिवाळा स्नेह निर्माण करणारी ही आपुलकीची माणसं असं म्हणतात. हे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, ओला हलात साऱ्या माणूस शोधतो मी अशी आपुल. आणि विशेष करून अगदी मगाशी सांगितलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशा या पंढरीच्या. चला आता कशा आल्या वळणावरती? दरवेळी टोचायला लागते ना, कारण नवऱ्यानं घरी ठेवून आलाय ना तुम्ही, त्याच्यामुळे. चला साठी ढकलून पुढे जाईल असं काही करू नका. बक्षीस सगळ्यांसाठी आहे, म्हणजे सगळ्यांसाठी जे विजेते होणार आहे त्यांच्यासाठी नक्कीच आहे. आणि वाण देखील आहे, त्यामुळे वाण घेऊन आपण जाणारच आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हार जीत नाही आहे, कारण रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतवणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. असा मोकळा श्वास, नवी आशा, नवी दिशा, नवा उन्मेष, नवा आनंद या ठिकाणी दुगणित करायचा आहे. त्यामुळे चला एक खेळ पहिला असा सुंदर या ठिकाणी म्हणजे पूजा मॅडम या ठिकाणी घेत आहेत, त्यामुळे जसं शक्य होईल त्या पद्धतीने पुढे यायचं किंवा जागेवर उभं राहिलं तरी चालेल. म्हणजे जी पूजा मॅडम जे उभं राहील म्हणजे ते तुमच्या सोयीसाठी, नाहीतर इकडे ढकलत याल सोयीसाठी. हा ओके, चला घ्या पुढे घ्या. हा करायचं काय आहे मी सांगते तुम्हाला. इकडे एक सॉन्ग वाजवलं जाईल किंवा प्ले होईल. ते सॉन्ग जेव्हा प्ले होईल तर त्या सॉन्गमधील एखादी वस्तू तुम्हाला ओळखायची आहे. ती वस्तू तुमच्याजवळ ॲट अ टाइम पाहिजे. ती वस्तू आता इथं एवढं हे असल्यामुळे, कंजेस्टेड असल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचणं तुम्हाला शक्य होणार नाही आहे. पण इकडे सर आहेत किंवा बाकीचे जे परीक्षक आहेत ते बघतील. ज्या लेडीजचा सगळ्यात पहिल्यांदा हात वर येईल ती वस्तू तुमच्या हातात सुद्धा पाहिजे. आणि ज्या लेडीजचा सगळ्यात पहिल्यांदा हात वर येईल ती लेडीज या राऊंडची विनर असणार आहे.
कळलंय? आता त्या उभं राहिल्या महिलांनी काय करायचं? गणपती बघायला आल्यासारखी गर्दी झाली जणू काय. आता एक लक्षात घ्या, ज्या बसलेल्या महिला आहेत त्यांच्या हातामध्ये एखादी वस्तू असेल, ती वस्तू घ्यायची आणि जागेवर उभं राहायचं. या उभं राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी काय करायचं, एकदम हात वर करायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ढकलून पुढे यायची काही गरज नाहीये. त्यामुळे साहजिक आहे, इथं CCTV कॅमेरे भरपूर आहेत, नाही का नाही, बघणारे कोणी हात वर केलाय, त्यामुळे जे सांगेल ते येतील. चला ओके, गाणं लागल्यानंतर ना ते गाण्यामध्ये ते वस्तू असणार आहे. ओके, 1 2 3 साऊंड स्टार्ट. जरा टाळ्या वाजवा, खालीच टाळ्या वाजवा. अरे वर का टाळ्या नको वाजव, खाली टाळ्या वाजवा. वाजवू नका, वायाचा होऊ द्या दे टाळ्या. खाली इथं जगताप फॅमिली सुद्धा बघते, कुणाचा हात वर असणार आहे पहिल्यांदा. गाणं ऐका. झुमका गिरा रे. हे 1 2 3 नंबर या 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 आजींच्या शेजारच्या. हा त्या हा या, जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा वा. सगळ्यांना काय म्हणायचं, एकदा डान्स होऊन जाऊ दे. वा वा. एकदा जोरदार टाळ्या या ताईंच्यासाठी. येस, क्या बात. पण माऊली डान्स करायचं की त्याची झुमका गिरारी काय करायचं, बक्षिसासाठी करावं लागेल. थांबा, इकडे इकडे द्या. चला बरं, आमच्या पूजा मॅडम बरोबर करा बरं डान्स. जरा टाळ्या वाजा. ऑडियन्स प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या माऊलीसाठी. कम ऑन. हा, आवाज वाढवा. टाळ्या वाजवा. वा वा वा, किती छान. बघा बरं, नेहमी नवऱ्याला नाचवणारे आज स्वतःच नाचतात. किती छान वाटतंय पाहिल्यानंतर. क्या बात आहे. वा वा वा. मी आईसाहेबांना विनंती करतो की त्यांचं नक्कीच कौतुक करावं. आमच्या सुहास भैया यांच्या वतीनं या ठिकाणी एक छानपैकी त्यांना गिफ्ट दिलं जात आहे. माऊली, नाव सांगा तुमचं. रेखा बाळासो तोडकर, राहायला सोमवार पेठ, सोमवार पेठ, भैरव बघेल, भैरव बगल्ली. घर क्रमांक, घर घरात कोण एवढं विचारलं सगळं सांगत बसतात का, किती प्रामाणिक आहे. माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या जगताप फॅमिली एकदा जोरदार टाळ्या. खूप छान, खूप सुंदर. अभिनंदन माऊली तुमचं, खूप छान. जरा टाळ्या वाजवा. बोटं मोडू नका, आपल्याला सुद्धा नंबर मिळेल बक्षीस. बोटं मोडायला लागले काय रे माऊली. चला माऊली बसून घ्या. सर, चला नेक्स्ट एकच मिनिट. सुहासिनींचा मेळावा आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि पहिलाच आपला स्पॉट गेम आहे, तर उखाणा हा झालाच पाहिजे. Yes. वा वा वा. माऊली चला बरं, उखाणा ते घेत आहेत का? हा चला ऐकूया उखाणा छानपैकी. चला पटकन घ्या. हा, लाजली अयो म्हणते. घ्या आता उखाणा. हा, वाकडी तिकडी जात होते, घड्याळात मी पाहत होते, घड्याळात वाजले 1. येळगावकरांची लेक, नाव घेते लहीन, शंकरची बहीण, नाव घेते लाडी, येळगावकरांची धाडी, पटली का नावांची खून, बाळासाहेबांचे नाव घेते, ईश्वरावांची सून. वा वा वा, किती छान, किती सुंदर, खूप छान. चला नेक्स्ट वन. चला पुढचा गाड्या लावा, पुढच्या गाड्यासाठी. रेडी सगळे? एक मिनिट दादा थांबा. रेडी सगळे? ओके, साऊंड प्लीज. चला येस, कम ऑन. पुढे या. या काकू या. वा वा वा. नाही, पाठीमागं पण लक्ष आहे आमचं. बरं, पाठीमागं सुद्धा आहे. त्यांनी नाचवलंच वर. बाबा इथं भांडण सुरू झालंय. हा चला पटकन ते भांडण तुम्हीच मिटवा. हा काय म्हणतात काकू? ऐका ऐका त्यांचं, ऐका काय. एक काम करा सर, हे दोघे पण आलेत कारण ऍक्च्युली ह्यांनी हात पहिल्यांदा वर केला, त्यामुळे ह्यांच्याकडे माझं लक्ष गेलंय. त्यांनी 2 केले असतील. ह्या काकींनी 2 हात वर केले. अरे वा. आपण काय करूया माहितीये का, ह्या दोघींना पण डान्स करायला लावूया आणि प्रेक्षक लोक ठरवतील की कुणाला प्राइज द्यायचंय. ठीक आहे? वा वा वा. या माऊली या 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 या. चला या बरं, या बरं. उखाणा घ्या, उखाणा घ्या. किती छान उखाणा घ्याल. उखाणा घ्याल काकू.
उखाणा घेताय? हा चला दोघींचा उखाणा आपण ऐकूया. हा चला, नाही नाही, या घेतील. हा काकू उखाणा घ्या. चला पटकन उखाणा घ्या. नाहीये? हा चला. पायात मला एक सेकंड, मला पायामध्ये पैंजण दाखवा ना. हा. तुम्ही घातलंय पायात पैंजण, दाखवा. कुठे? नाही, पैंजण नाही. काळजी करू नका, इथं मेंबर बांधायला तयार आहे. या इकडं. मोहनलाल चांडक, क्या बात है. वा वा. राहणार सोमवार पेठ. घ्या एक बक्षीस घ्या. अळ नाही तर बळ असं करून चला. या काकीने हा गेम जिंकलेला आहे. जरा काकी, तिथे जरा. एक उखाणा तर झालाच पाहिजे. बर. हा मी शिकवू का? शंकराची पिंड आली वाटतं, तरी म्हटलं 542 कार्यक्रम माझे झाले, 43वा चांगला होईल, पण शंकराची पिंड आलीच. सर थांबा, आधीच हा, आमचा ऐका. हा काकू बोला. चांडक काकू बोला, हिंदीतून बोला, पण बोला. बर मारवाडी बोला. हो का? हा. सोना का कढ़ाई में बादाम को हलवो, हा. मोहनलाल जी को नाव लो, बाई का पेट में हीरो. हा. क्या बात. Actually काय मी पण समजलं, पण तसं शेवटचं हिरो मात्र समजलं. एवढं नक्की खरं आहे. सर, वा 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 वा. सर ऐकलं का? तसं पण मी जातीनं मारवाडी जरी असले ना, तरी मला हा उखाणा हा वा, प्रकार वा, वा. माहित नाहीये. पण या काकींच्या तोंडात ऐकल्यावरती असं वाटतं की उद्यापासून यांच्याकडे ट्युशन लावली पाहिजे. वा 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 वा. चला त्यांना एक छानपैकी गिफ्ट आपण देऊया. खूप छान चांडक काकू, आपण खूप छान उखाणा घेतलात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सुद्धा. खूप छान, खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या. अरे टाळ्या वाजवा यार, टाळ्या वाजवा. टाळ्यांची कमतरता नाही पडली पाहिजे. क्या बात आहे. अतिशय सुंदर. आदरणीय आईसाहेबांच्या हस्ते आणि आमच्या जगतापताईंच्या हस्ते या ठिकाणी एक सुंदर असं गिफ्ट त्यांना दिलं जात आहे. आणि साहजिक आहे, आपल्यातीलच या ठिकाणी आपल्यासाठीच हे सगळे गिफ्ट आहेत. त्यामुळे एक आनंद तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण द्विगुणित करतोय. चला यानंतर पुन्हा एकदा एक सुंदर गीत या ठिकाणी सादर होत आहे. हा चला. यानंतर जिच्या हातावर नवऱ्याचं नाव आहे तिने उभं राहायचं. या येस, हातावर नवऱ्याचं नाव आहे ग्रीन का? साडी. या पुढे यायचं. अरे सगळे पुढे, पुढचेच पुढे. नंबर मारतायत. पाठीमागच उभं राहत चला की. हा चला, नवऱ्याचं नाव आहे. या लवकर या. नवऱ्याचं नाव दाखवायचं मात्र. हा आता टॅटू, पूर्वी गोंधन म्हणायचे त्याला. या चला दाखवा, त्यांना नाव दाखवा. आहे का? वा वा. त्यांचं नाव लिहून घ्या, विचारून घ्या. नाव विचारा ना त्यांचं काय आहे ते. ताई तुमचं नाव सांगा. संगीता विठ्ठल सूर्यवंशी. संगीता विठ्ठल सूर्यवंशी. वा वा. उखाणा घेताय? नवऱ्याचं नाव काय आहे? विठ्ठल. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही रुक्मिणी असायला हवा होता. वा वा, खूप छान. चला नाव घ्या, एक उखाणा घ्या. वाघाला खाते काय? कोण आलं? थांबा थांबा थांबा. काय? वाघाला काय? हा वाघाला खातोय काय? बर. विठ्ठलरावांचं नाव घ्यायला भीते काय? क्या बात आहे. विठ्ठलरावांचं नाव घ्यायला भीतोय काय? क्या बात आहे. खूप छान माऊली, अतिशय सुंदर. हा लास्ट टाइम आपण ह्यांचा हा उखाणा ऐकला होता. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा वा, वा, या वा. ताईंच्यासाठी. कारण खूप माझा छान. कुठेही होम मिनिस्टरचा प्रोग्राम असेल वा, वा, तर वा. आवर्जून उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे या ताई आहे. वा वा वा. ताई खूप छान, खूप अभिनंदन. त्यांना या ठिकाणी आपण गिफ्ट देऊया. चला पटकन. एक छान पैकी, खूप छान, खूप कौतुक तुमचा. या संक्रांतीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी एक सुंदर असं आमच्या सुहास भैया आणि आमच्या जनता परिवाराच्या वतीने या ठिकाणी तुमचं विशेष कौतुक. आपण खरोखरच या खेळामध्ये आपण विनर झालात असं म्हणायला काही हरकत नाही. हा चला पुढचा खेळ घ्या, पटकन घ्या. लक्ष द्या, काय आहे लक्ष द्या. हा गाणं लागले. अरे गाणं ऐका तरी. गाणं तरी ऐका. अरे गाणं तरी ऐका. गाण्यामध्ये शब्द आल्याशिवाय उठायचं नाही.
हात वर केलाय, हात वर केलाय. हा उभे राहा, हात वर. हा येस येस येस, तुम्ही उभे राहा. अरे शेजारी या या. अरे बसूनच हात वर करताय का? हा या पुढे या, पुढे या. चष्मा घातलेला, अरे चष्मा घातलेला मौली. बसू नका, ग्रीन साडी. येस, या इकडे. पुढे या. नथीचा नखरा हा शब्द त्याच्यामध्ये आहे. नथीचा नखरा. नथ पाहिजे कानामध्ये, नथ. नाकामध्ये नथ आहे का पहा. चला या लवकर या, पटकन चला लवकर. कोणी आहे का इकडे ज्यांनी नथ घातलेली आहे नाकामध्ये? कोणी आहे का नाकामध्ये नथ ज्यांनी? हा ते या, त्यांना जरा जागा द्या ना पुढे यायला. आपल्याच भगिनी आहेत त्यामुळे त्यांना प्लीज थोडीस वाट करून द्या पुढे यायला. येस, कम ऑन. आपण नाही अशा आल्या त्यांच्यामुळे या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. याला म्हणलं नथीचा नखरा. वा 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 माऊली. याला नथ म्हणायचं आहे का नाही. मराठी संस्कृती, मराठी परंपरेची नसणारी ही नथीचा नखरा. वा वा, क्या बात आहे. या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला त्यांचं नाव विचारा. ताई तुमचं नाव सांगा. संजीवनी काटवे. नाही मग आज किती वाजेपर्यंत? आणि तुमचे मधले हे आज किती वाजेपर्यंत? मधले हे नाही. हे सोमवार पेठ मध्ये आहे. सोमवार पेठ कराडमध्ये मी राहते. माझं नाव संजीवनी चंद्रकांत काटवे. वा वा. हा, बिचाऱ्या एवढ्या गडबडीत होत्या ना, नवऱ्याचं नाव सांगायचं विसरून गेले आणि घरचा पत्ता लक्षात ठेवून आल्या होत्या. तो मात्र व्यवस्थित सांगितला. तुम्ही कशामध्ये विनर झाला? कशामध्ये विनर झालाय? आता विनर झाला ना तुम्ही. हा, कुठलं गाणं ऐकलं तुम्ही? गाणं ते काय विचारू नका. फक्त नथीचा एकच शब्द- नखरा हा शब्द कानावर पडला. बापरे, नथीचा नखरा पडलं की हा बया बरं झालं नथ घातले ते. बक्षीस तरी मिळालं नथीमुळे. बघा नथीने किती. सोन्याची आहे का? सोन्याची आहे? नाही आहे. बघा, प्रामाणिक आहे. सोन्याची आहे ती घरात आहे. घरात आहे. बर बर, असू द्या. बघा सोन्यानं काम केलं नाही ते मोन्यानं केलं. चला गिफ्ट द्या त्यांना एक छान पैकी. आपण वाव. त्यांचं विशेष कौतुक करूया. ताई आपण त्यांना छान पैकी नथीचा नखरा या ताईंचं आपण विशेष कौतुक करूया. चला मी यानंतर आईसाहेबांना विनंती करतो की 5 सुवासिनी, पाठीमागच्या जरा 5 सुवासिनी जरा स्टेजवर या. पाठीमागच्या 5 सुवासिनी, पाठीमागच्या 5 या, 5 या. हा या या, चालेल. हात वर करून. मी येऊ नका असं काही मी म्हटलेलं नाहीये. 5 सुवासिनी फक्त पुढे या. हा चला, आलात का? सुवासिनी या की रे 5. हा, हल्ली कुंकाचं टाकायला तिथे हे चालू असणारच आहे, हरकत नाही. फक्त आजच्या कार्यक्रमाची हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात आईसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी 5 सुवासिनींना हळदी कुंकू या ठिकाणी लावून आपण या ठिकाणी करणार आहे हळदी कुंकूसाठी. हा, हळदी कुंकाचं तार घेऊन घ्या तोपर्यंत. बस बस, थांबा इथंच. अरे इथंच थांबा. स्टेजवर आता काय येत आहे? स्टेज मोडताय की काय? आता थांबा इथंच थांबा. बस झालं. बाकी तुपाचं ताट घेऊन या. तर असं एक बाजूला थांबा म्हणजे त्यांना खबर. असं एक बाजूला असं एक बाजूला. नाही साहेबांची असं एक समोर कॅमेरा आहे, समोर कॅमेरा आहे. असं थांबा ना. अरे असं थांबा, असं थांबा. असं इकडे सरका, इकडे सरका पाठीमाग. माऊली इकडे सरका. माऊली अरे सरका इकडे. 5 म्हटलं की 50. एकच म्हणायला पाहिजे होतं. हा, हरकत नाही. चला बस झालं. मी फोटो काढण्यासाठी बोलवलंच नाहीये. आणि साहेबांच्या हस्ते आपल्याला हळदी कुंकू घ्यायचंय, वाण घ्यायचंय आणि मग कार्यक्रमाला आपण हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हा,
कुंकू, दुपारी झोपलं हळदी कुंकू, भांडी घासताना आलेच मी हळदी कुंकू. आणि खरोखर या हळदी कुंकवाचं बाळ हे खरं तर सौभाग्यवतीचं लेणं असतं. आणि हेच लेणं घेण्यासाठी मी एक प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे. तो प्रश्न असा आहे, सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या या प्रश्नाकडे आणि जोरात आवाज द्यायचा, जोरात. मला जो आवाज येईल त्या आवाजाला मी मात्र बक्षीस देणार आहे, हे लक्षात घ्या. आज सौभाग्यवतींचा कोणता सण होता? रथसप्तमी. तिथून आवाज आला इथून. या 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 Yes, come एकदा on. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रथसप्तमी. या इकडं, पटकन या, चटकन या, झटकन या, लवकर या. चला या, पटकन या. चला, पटकन या. मेळावा हा तर जरा जमलेला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आहे. जे जिंकलेले आहेत त्या माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा 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 वा. या, पटकन या. चला, यानंतर पुढचा खेळ, पुढचं या ठिकाणी मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. हा त्यांच्याकडे द्या. कुटुंबियातील कोणीतरी चला या, पटकन या. आणि त्यांना त्यांना त्यांचं नाव परत एकदा विचारा. मॅम आपलं नाव सांगा. हा, आरती अमरचंद लुनिया. पुन्हा एकदा सांगा. आरती अमरचंद लुनिया. उखाणा घ्या. हा डिजिटलचा जमाना आहे. 2 मिनिटं थांबा, मोबाईल मध्ये बघते. कॉमेडी घेतला तरी चालेल. आम्ही ऑलरेडी नावं सगळी तयार करूनच आलेले आहे, त्यामुळे डोंट वरी. कॉपी करायची नाही. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. बर. अमरचंद रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. वा 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 वा, खूप छान, सुंदर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी. यानंतर एक प्रश्न मी विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर लगेच कोणतरी द्यायचं, पटकन, मोठ्यानं द्यायचं मात्र. प्रश्न नीट आहे का? लक्षात येतोय का? प्रश्न नीट आहे का? सुहास भाई यांचं पूर्ण नाव काय? त्या काकूंसाठी टाळ्या वाजवा. ते बघा, या या या, सुहास शिवाजीराव जगताप. या 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 काकू, खूप छान. हा, या या, तेव्हा येतात त्या. जोपर्यंत बक्षीस मिळणार नाही त्यांनी पूर्ण तोपर्यंत सुहास मी भयांचं माझा पूर्ण नाव हात खाली घेणार सांगितलं. नाही. ते बघा, नाही, हात वर करून त्या हा. माऊलीने केलेलं आहे. या या कोणत्या? या. अरे सगळे ज्येष्ठच जिंकतायत. काय आहे? हा. त्या पाठीमागं आली, येत आहेत त्या, मी बघितलं. या 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 Yes. या काकू, या. खूप छान, खूप सुंदर. वा 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 वा. या 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 या. त्या पाठीमागच्या काकू या. नक्की कोणत्या का? त्या पाठीमागच्या. हा, या हा, या या. त्या, थांबा, तुम्ही नाही, त्या त्या त्या. येस. हा, या 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 या. किती छान. वा वा वा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांच्या हा? वयाची ही कोणतीही यांनी न विचार करता, न डगमगता त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. काकू, तुमचं पूर्ण नाव सांगा बरं. शकुंतला बाळकृष्ण चांडक. शकुंतला बाळकृष्ण चांडक. तुमचं वय काय आहे? 74 रनिंग आहे. 74 वय आहे आणि अजून देखील तरुणाईला लाजवेल असं. ऐका ना, किती सुंदर. काय रूप पाहता लोचनी सुख झाले होसा झाले. ऐका ना, तरुणीला लाजवेल इतकं सुंदर तुम्ही अजून देखील सौंदर्यवान आहात काकू. इतकं सुंदर. या काकूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. किती छान. आणि सुहास भयांचं पूर्ण नाव त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण विजेते झालेले आहात. त्यांना या ठिकाणी छान पैकी आपण गिफ्ट देऊया. चला, मी आई साहेबांना विनंती करतो, चांडक काकूंचं या ठिकाणी आपण विशेष कौतुक करूया. चला, बाकीच्या महिलांनी तिथं हळदी कुंकू आणि वाण घेतला तरी काही हरकत नाही. हा, खूप छान, खूप सुंदर, अप्रतिम. महिलांना विनंती आहे, गर्दी थोडीशी आपण टाळा. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आजचा हा मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा हळदी कुंकू कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय सुहास भैया आणि आमचे सर्वच
जगताप परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी आई साहेब आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतात. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया आमच्या आदरणीय आई साहेबांसाठी. नमस्कार. आपणा सर्वांना हळदी कुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी इथं स्टेजवर बसली आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण की पुढे इतक्या रंगीबिरंगी साड्या मला दिसून राहिल्या आहेत. खूप तुम्ही सगळ्या क्राऊड एकदम छान दिसलाय, नटून थटून आलेला आहे. आणि आता सिनियर लोकांच्या पेक्षा सुद्धा ज्युनियर लोकांना मी शुभेच्छा देते की त्यांनीही थोडेसे प्राइसेस जिंकावे, कारण की आत्ता ह्या आजी आल्या आणि त्यांनाही मी अभिनंदन करते. जे जे प्राइसेस आत्तापर्यंत मिळाले ते सगळ्या सिनियर सिटिझन्सला मिळाले आहेत. त्याच्यामुळे ज्युनियर्सना मिळावेत. पटपटा लवकर स्वतःचे हात वर करा आणि प्रतियोगिता जिंका, असं मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. नमस्कार. खूप छान, खूप सुंदर, धन्यवाद आई साहेब. आपण नक्कीच आमच्या या आनंदामध्ये हा आनंद आपण आणि त्या खेळामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्यात. यानंतर अजून देखील काही राहिलेले खेळ या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी एक सुंदर असा गाणं या ठिकाणी आपण ऐकूया. नम्र विनंती, आई साहेबांना बाहेर निघण्यासाठी थोडीशी जागा करा प्लीज. महिलांना विनंती आहे, जागा जरा थोडीशी करा. आपल्याला विनंती आहे. जिंकायचे ज्यांनी वाण घेतलाय ते कृपया खुर्चीवरती बसू शकतात. अजूनही चान्स गेलेला नाहीये. अजून खूप सारी बक्षिसं इथं आपली वाट पाहतात आहे. कृपया महिलांना नम्र विनंती आहे की कृपया थोडीशी वाट. त्याचा स्वीकार आपण व्यवस्थितरित्या करू शकाल, कृपया आपल्याला विनंती आहे. थोडंसं आपण सहकार्य करा. संपन्न होतोय त्यामुळे आपण थोडंसं महिलांना विनंती आहे, गर्दी करू नका. सगळ्यांनी जरा बसून घ्या. तिकडून आलेली तक्रार आहे, थोडंसं सहकार्य करा. जरा सगळ्यांनी जरा बसून घ्या बरं. नोंदणी असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, दुरुस्तीचा मोफत कॅम्प देखील आपल्या भैयांच्या माध्यमातून आपण या सामाजिक कार्याच्या माध्यमात जवळपास आपल्या शहरातील जवळपास 500 अपार्टमेंटमध्ये त्यांनी अत्यावश्यक सेवा देण्याचे बोर्ड स्वखर्चाने देखील त्यांनी लावलेले आहेत. पोलीस स्टेशनातून खऱ्या अर्थानं आपल्या या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्वांचे नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाणी वाचवा देश वाचवा या संकल्पनेतून सुद्धा दरवर्षी ते पाणी वाचवण्याचे संदेश देणारे काही पत्र, त्याचबरोबर कोरडा कलर 5000 घरांमध्ये जो वाटला जातो रंगपंचमीच्या निमित्तानं असो किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असो, त्यातील देखील प्रत्येक घरातील लहान मुलांचे वाढदिवस असो किंवा कुठलाही प्रकारचा आनंदोत्सव असो, त्या लहान मुलांचे वाढदिवस प्रतिबंध मुलांच्या शाळेत ते साजरा करतात. वेळोवेळी बांधकामाला मदत, फ्रीज, शिलाई मशीन, कपडे अशा विविध भेटवस्तू त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात हे आपण सगळेजण जाणतो आहोत. सोबतच कराड शहरामध्ये आपल्या मंडई परिसरामध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात ज्यांच्या माध्यमातून झाली ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. सोबतच आपल्या विधान परिषद आमदार निधीतून सुद्धा शहरात प्रथमच आपल्या लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी त्याचबरोबर स्टेडियम जवळ असलेल्या पार्कमध्ये सुद्धा ओपन जिमचं साहित्य हे सुद्धा आपल्या निधीतून मंजूर करण्याचं मोठं काम भैयांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भैयांच्या उपस्थितीमध्ये सुहास भैयांच्या हस्त्या कामातून खऱ्या अर्थाने ही पोचपावती तुम्हाला सर्वांना निश्चित रूपाने गोकुळ झालं मना आनंदानं झालं, माझ्या घराचं गोकुळ झालं मना आनंदानं झालं.
जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार शीर घालता मारण वेळ बहरली नवी नवी शीर घालता मारण वेळ बहरली नवी नवी अशी कशाची जादू घडली हो अशी कशाची जादू घडली माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार फुलवूया आणि पाकळी प्रीतीची जीवनेया फुलवूया आणि पाकळी प्रीतीची बघ डोळ्यात माझ्या राणी बघ डोळ्यात माझ्या राणी देव स्वप्नाला तारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार त्यामुळं साहजिक सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. चला कृपया सर्वांनी आसनस्थ व्हायचंय जेणेकरून हा गेम खेळायला तुम्हाला इझी होईल. येस चला पुढचं जे बक्षीस आहे ते आपल्यामध्येच इथं उपस्थित असलेल्या महिलांमध्येच आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे नेमकं काय प्रश्न आहे किंवा कुठलं गाणं आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. चला ऐकूया एक पुढचं गीत. येस कम ऑन. गाण्यामध्ये तो शब्द आल्याशिवाय येत नाही. एक मिनिट थांबा. गाण्यामध्ये शब्द आल्याशिवाय कोणी दिसत नाही. गाण्यामध्ये शब्द आल्याशिवाय नाही यायचा.
काळा चष्मा आहे का काळा आहे का बघा काळा चष्मा आहे का त्यांचा काळा चष्मा आहे का कोणाकडे खिलवाणी टीचर अरे वाह खिलवाणी टीचर क्या बात है कैसे हो काळा चष्मा आहे का काळा चष्मा काळा चष्मा पाहिजे फुल काळा हे बघा, काळा चष्मा एका लास्ट मॅरेजर नाही पुढे यायचंय लेट पण लेट या हा चष्मा घालूनच पूर्ण या काळा चष्मा पाहिजे पूर्ण काळा त्याच्या गॉगल्स पण काळ्या पाहिजेत आम्हाला अरे बक्षिसासाठी त्यांना गायब तर नाही केलं ना पुढेच त्या हा जिच्या येस आले 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 चष्मा घालून या चष्मा घालून या. यावर जगतापताई जगताप फॅमिली मध्ये आज जगतापताई आपण जरा पुढे या हा जगतापताईंच्याकडून एक छान पैकी गिफ्ट दिलं जात आहे वा वा आपला इथं द्या इकडे द्या काका जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी वा 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 क्या बात आहे चला ओके स्टॉप विशेष कौतुक त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई जरा नाव सांगा बरं विद्या विलास गांडगे ओके बर रात्र झाली पण तुमच्याकडे चष्मा कसा काय आला एवढ्या रात्रीचा या बायका विशेष करत असे बाया आता कुठं आणायचा दिवसा ठीक आहे पण रात्रीचा पण गॉगल घालून आला पण किती छान फेमस सिरियल तुम्हाला माहितीये का वा वा होय का कोणती विचारा की सर वा 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 खूप छान खूप अभिनंदन चला धन्यवाद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यानंतर पुढच्या खेळासाठी पुढचं गाणं चला ऐकूया पुढचं गाणं सगळ्यांचं वा ताई नाव सांगा तुमचं वंदना सुनील थोरात वंदना सुनील थोरात कुठे राहता सोमवारपेठ सोमवारपेठ बघा 20 रुपयाच्या गजऱ्याने किती मोठं काम केलं वा 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 असा आनंद 20,000 आनंद झाला आपण खूप छान गजऱ्यानं छान काम केलं मी जगतापताईंना विनंती करतो त्यांना छानपैकी आपण गिफ्ट देऊया या मकर संक्रांतीच्या निमित्तानं या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं जगताप परिवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी खूप छान अभिनंदन पाहिलं का मंडळी शेवटपर्यंत कार्यक्रमात राहिलेला हा एक फायदा असतो चला यानंतर आमच्या प्रणिता मॅडम यांच्या आवाजातून आपण ऐकूया आणि त्यानंतर 2 स्पॉट गेम मला वाटतं 2 बक्षीस राहिलेले आहेत त्यामुळं साहजिक आहे की ते 2 बक्षीस आपल्यापैकीच कुणाला तरी असणार आहे पण तत्पूर्वी एक सुंदर असं गीत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ऐकूया ज्यांना या ठिकाणी वाण ज्यांनी घेतलेलं नाहीये हळदी कुंकू आपण घेतलेले नाहीये तर हळदी कुंकू आपण घ्या थोडंसं आता थोडी गर्दी कमी झालेली आहे त्यामुळे साहजिक काही घ्यायला काही हरकत नसावी पण घेत असताना या कार्यक्रमाचा देखील आनंद द्विगुणित करा मी
प्राध्यापक दीपक तडाखे प्रस्तुत स्वरांगण ग्रुप कराड यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनोरंजन सोबतच काही सुंदर सुंदर मराठमोळी गीते या ठिकाणी आपण सादर करतोय. त्यापैकी एक सुंदर असं गीत मराठमोळी गीत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ऐकूया या पुढील गीतातून. सर्व महिलांनी एक विनंती की आपले दोन्ही हात वर. पुढचा मी डायलॉग बोलायच्या आधी मला जोरदार टाळ्या वाजवा बरं या गाण्यासाठी. अतिशय सुंदर. आणि यानंतर एक सुंदर असं गीत तुमच्या सगळ्यासाठी मी एक सुंदर असं गीत सादर करणार आहे. त्यामुळे टाळ्या तर झाल्या पाहिजे पण हात मात्र वर करून टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एन्जॉय करायचा आहे आपण, आनंद आपल्या द्विगुणित करायचा आहे, कारण आयुष्य सुंदर आहे त्याला आपल्याला आणखी सुंदर बनवायचं आहे. आणि असं सुंदर करणारं आयुष्य खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आणि डोंगराच्या मुशीत बसणारी खरं तर रणरांगडी माणसं आपण आहोत. आणि खरोखरच अशा रणरांगड्या माणसांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी कोळी समाज असेल, शेतकरी असेल, असे विविध या महाराष्ट्राची लोकधारा वर्णावी तितकीच कमी आहे. आणि त्या समुद्र किनारी असणारा आपला हा कोळी समाज आणि या कोळी बांधवांचं गाणं म्हटलं की आपल्याला जणू काही डोलायला लावतं. असं डोलायला लावणारं एक सुंदर असं गीत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सादर करतोय. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. जरा हात वरती करा, हात वरती. एन्जॉय करूया आपण. कमान फास्ट. वा वा, क्या बात आहे. मगाशी सांगितले ज्यांचं नवऱ्यावर जास्त प्रेम आहे त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. क्या बात आहे. कमान फास्ट. क्या बात आहे. कोली सोडीला डोरी मुंबई
चोरी मुंबईच्या नाही अग भरतीन कोणी आणल्यात कोली चल जाऊ बाजारी वा वा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गाड्यासाठी. आणि यानंतर मी आपल्यामध्येच उपस्थित असलेल्या फक्त 10 महिला अशा ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे. स्मार्ट मोबाईल पटकन या, चटकन या, झटकन या, लवकर या. 10 महिला 1 2 3 स्मार्टफोन घेऊन यायचा आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड मोबाईल 1 2 3 विजेते झालेले नाहीत. हा चला किती आल्या 1 2 3 4 5 हा 5 आल्या. अजून 5 ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे. स्मार्ट मोबाईल अँड्रॉइड मोबाईल किती झाल्या 5 10 झाले का बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अजून एक राहिली. अजून एक या 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 ताई या. खूप छान, खूप सुंदर, अतिशय सुंदर. चला 10 स्पर्धक या ठिकाणी मला भेटलेले आहेत. वा वा जरा लाईन मध्ये थांबा, लाईन मध्ये थांबा, लाईन मध्ये छान पैकी त्यांचा एक छान पैकी एक मी खेळ घेणार आहे. चला शेवटची 2 बक्षिसं राहिलेली आहेत त्यामुळे शेवटची 2 मी खेळ या ठिकाणी घेणार आहे. चला सगळे स्पर्धक आले, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं, जरा जोरदार टाळ्या वाजवा प्लीज प्लीज त्यांच्यासाठी. या बात आहे. स्पर्धक आहे त्यांचं नाव आपण जाणून घेऊया. नाव सांगितल्यानंतर आपल्याला मात्र टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यापैकी स्पर्धक क्रमांक 1 आपली नाव सांगा. श्री ललित कुमार ओसवाल. राजश्री ललित कुमार ओसवाल. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्पर्धक क्रमांक 2 वंदना दीपक खिलवानी. वंदना दीपक खिलवानी. टीचरांसाठी टाळ्या वाजवा. आमचे स्टाफ मेंबर पूजा सुरज चांडक. पूजा टाळ्या वाजवा की त्यांच्यासाठी. का वाजवायचंच नाही ठरवलं का भाड्याने आणलीत की काय एवढ्याच वाजवणार म्हणून वाजवा जरा जोरदार टाळ्या. स्पर्धक क्रमांक 4 स्वाती पुष्कर शहा. स्वाती पुष्कर शहा. श्यामला अच्युत देशपांडे. क्या बात आहे देशपांडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नावातच दरार आहे. क्या बात आहे. प्रमिला महादेव जगताप. नका वाजवू टाळ्या. कशाला वाजवतोय वाया जातील. अरे वाजवा यार टाळ्या. स्वाती प्रकाश जगताप. वा वा ज्योती दत्तात्रय वास्के. वा वा क्या बात आहे. निमिषा आनंद शहा. क्या बात आहे. या 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 तुम्ही या. तरी म्हटलं एवढं आवर्जून कसं काय कोण आलंय 10व्यात 11वं कसं काय कोण आलंय. गांधी मॅडम जिथं तुम्ही नसाल तो खेळ अपुरा असा मला वाटतो. पण खूप छान. चला आता तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे सगळ्यांकडे आहे. ओके आता सेल्फी कॅमेरा ऑन करा. तुमच्यामध्ये ठरणार आहे कोण होणार सेल्फी क्वीन, जिला मिळणार एक सुंदर असं गिफ्ट. श्वास भैया जगताप मित्र परिवार आणि आमच्या जगताप ताईंच्या या सर्व फॅमिलीच्या वतीनं. हा दिसताय का तुम्ही चेहरा. तुमचा चेहरा दिसतोय का ते बघा. आरशासारखा दिसतोय का. काय तर सेल्फी म्हटल्यानंतर समोरच्या बायका बघाल त्यात. झालं केला चालू. हा आता काय करायचं गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर तुम्हाला इथं जेवढ्या कोणी काही बसले तेवढ्या सगळ्यांसोबत तुम्हाला काय करायचं आहे सेल्फी घ्यायचा आहे. सगळ्यांकडनं प्रत्येकाकडे नाही तर एकीकडेच क्लिक 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 करत कराल नाही. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळा सेल्फी आला पाहिजे. म्हणजे हा जायचं इथं मी पाठवणार आहे हो जायचं आहे तिकडे. पण गाणं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सेल्फी सगळ्यांसोबत तुम्हाला काढायचे. जेवढ्या सोबत काढायचे तेवढ्या सोबत. पण या तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय करणार. हा हा बरोबर आहे. काय करणार सेल्फी पोज द्यायची आहे का नाही. सेल्फी जीभ बाहेर काढा डोळे वाटारा हा करून पण सेल्फी पोज त्यांना द्या. ओके स्टॉप म्हट पण सेल्फी ब्लर येता कामा नये. आलं लक्षामध्ये. मोजताना ब्लर येता कामा नये. ज्यांचे जास्त सेल्फी होतील त्याला मिळणार आहे छानपैकी गिफ्ट मिळणार आहे. ओके सगळ्यांसोबत काढा. इथं आमच्या प्रणिता मॅडम आहेत, पूजा मॅडम आहेत, मी आहे, माझ्यासोबत सुद्धा काढा. आमची बायको पण मास्तर एकच फटका देते मला. अलग लक्षात. चला 1 2 3 गो. काय वाजत त्यांच्यासाठी क्या बात आहे. पटकन सेल्फी निघले पाहिजे. कमान अरे क्या बात आहे टीचर. कमान फास्ट जरा टाळ्या वाजवा यार त्यांच्यासाठी. टाळ्या वाजवा. सगळे काढत राहायचे काढत राहायचे.
शेवटची सेल्फी कुणाबरोबरही सावकाश हळू. जेवढे सापडतील तेवढ्या सगळ्यांसोबत सेल्फी काढायचे आहेत आपल्याला. पाहूया या खेळाचे कोण विजेता होते. वेळ संपत आलेली आहे. पहा चटकन पटकन झटका. चला 10 9 8 7 चला पटकन बाज. 3 2 टैक्सी की हड़ताल है साहब. आणि चला पटकन बाज. वेळ संपत आलेली आहे. 1:30 1:15 चला पटकन. आणि 1 स्टॉप 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 स्टॉप. चला झाले का सेल्फी मोजले का. कोण ठरते आजच्या खेळाचे सेल्फी क्वीन. चला झालेत का काउंट झालेत का. चला रंगा मॅडम तोपर्यंत गाणं घ्या. तुमचं होईपर्यंत. चला या पटकन या. केले तुम्ही प्रयत्न केला. देशपांडे का कोणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. नेक्स्ट 10 15 का 15 15 17 किती 10 झाले. इकडे नाही 10. तुम्ही तुमच्या दुसऱ्या खेळासाठी आलाय. बर किलवाणी टीचर 15 10 झाले. सगळ्यात जास्त अंक किती आहे. 27. आणि 27 कोण आहे. काय 27चं काय आहे. हो पण 27 वाल्यांचं काय एक्सक्यूज काय आहे. 27चं काय म्हणताय. सेल्फी ऐक. हा सिंगल आहेत. हा तुम्ही एकटीच काढलं की काय. मग काय केला. एकटीच क्लिक करत बसला की काय मगापासून. हा तुमचे कसे आहेत. गांधी मॅडम थांबा. आधी भांडायला कोण नसलं तर आम्ही तुम्हाला नेतो सोबत. आणि तुम्हीच इथं आहे का. नाही तसं काही नसतंच आहे. पण इथं काय आहे. नाही सगळं आहे. सेल्फी आहे. आहेत 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 आहेत. मेहनत खूप केली. मी तुमच्या दोघींना अर्धा अर्धा देईन पण भांडवू नका. पण हरकत नाही. गांधी मॅडम तुम्ही मनाने खूप मोठे आहात. पण ज्यांनी या ठिकाणी सेल्फी 27 केले यांचं नाव काय आहे. स्वाती शहा. स्वाती ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी जगताप ताईंना या ठिकाणी आमंत्रित करतो. कुठे गेल्या जगताप ताई प्लीज आपण या स्टेजवर या. आणि यांना या ठिकाणी सेल्फी क्वीन या ठिकाणी स्वाती शहा. यस स्वाती शहा. स्वाती शहा. जगताप ताई या ना प्लीज. कुठे हा तोपर्यंत चला एक गाणं घ्या. तोपर्यंत जगताप ताई येईपर्यंत. जगताप ताई आपण या.
शहा आपण या खेळामध्ये ठरलेला आहात सेल्फ विक्ट्री, त्यामुळं साहजिक आहे. हा चला, श्रोत्रिय सरांचा आम्ही नेहमीच ऐकत असतो. आता त्यांची फोटोग्राफी खूप छान असते नेहमी. क्या आवाज आहे. आमचे KMS चॅनलचे विकास साळुंखे सर यांच्या माध्यमातून मला वाटतं युट्यूब पर्यंत मिळणार. हा एक राहिले हे स्पर्धा झालेले, हे गाणं झाल्यानंतर हे स्पर्धक एक गिफ्ट त्यांना नाही झालं, याचं पण एक जण या कोणतरी, मला 10 पाहिजे होते. नाही, महिलांमध्ये तुम्ही तो नको. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या होतो आमच्या प्रणिता मॅडम यांच्यासाठी. अतिशय गोड आवाज. 10 जणी झाले का? अजून एक एक्स्ट्रा कोणीतरी या. या 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 काकू या या या, चालेल, आपण कोणाला नाराज करत नाही. या लवकर या प्लीज. शेवटचा खेळ, शेवटचं बक्षीस या ठिकाणी आपण देतोय. चला, हा घ्या फुगा. या ना काकू, पटकन या लवकर. एक ट्राय केलं का तुम्ही सगळ्या? तुम्ही ताई ट्राय केला? इकडे काय आहे, ट्राय केला तुम्ही? ओके चला, सोडा, म्हणजे लिकेज नाही कुठे याची खात्री तुम्हाला आलेली आहे. काकू या पटकन, या, हे घ्या. हा चला, हा फुगा ट्राय करा, कुठे लिकेजचं नाही ना. चला, आता काय करायचं आहे, साहजिक आहे, हे शेवटचं एक बक्षीस आहे. हां, काय आहे, लिकेज आहे. हां, मग त्यासाठी तुम्ही सांगितलं काय झाले, एक्स्ट्रा आहे, द्या द्या, ठीक आहे. हां, असू द्या, फेकून द्या तो. चला, शेवटचा खेळ, शेवटचं गिफ्ट आहे. आणि मला वाटतं 10 जरा असं रांगेमध्ये थांबा. इथं विकास साळुंखे आपल्या KMS चॅनलचे प्रतिनिधी आहेत, ते म्हणजे ते संपादक आहेत, त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ आपल्यापर्यंत हा सुहास भाई यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जाणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायचा. श्रोती जर फोटो काढता येते, त्यामुळे साहजिक आहे. एकदा कुणी काकू ट्राय केला का तुम्ही? यांनी ट्राय केला का? ओके, त्या दिसत नाहीयेत पाठीमागच्या, जरा थोडंसं पाठीमाग, इकडे सर का, इकडे सर का. हा, आता काय करायचं, गाणं सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फुगा फुगवायला सुरू करायचा आहे. पण जोपर्यंत गाणं संपत नाही तोपर्यंत फुगा फुगवायचा थांबवायचं नाही. पण गाणं सुरू असताना फुगा फुटला तर तो स्पर्धक मात्र काय होणार, बाद होणार. फुगा तर फुटला नाही पाहिजे आणि फुगा तर मोठा झाला पाहिजे. आणि गाणं संपल्यानंतर फुग्याची गाठ मारायची नाही. फुगा चिमटीमध्ये पकडून ठेवायचा. ज्याचा सर्वाधिक मोठा फुगा फुगेल तो या खेळाचा विजेता होणार आहे. आणि कुणाचा फुगा मोठा हे मी नाही, प्रेक्षक ठरवणार आहे. त्यामुळं ते बक्षीस कुणाला मिळणार आहे हे मी नाही तर प्रेक्षक ठरवणार आहे. ज्याचा मोठा फुगा तो या खेळाचा विजेता. अरे रेडी, तयार आहात? चला, एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्पर्धकांसाठी. तुमचा खेळ सुरू होतोय आता. साऊंड, चला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पाहूया, चला पटकन, चटकन चटकन, कमान टाळ्या वाजवा जरा. शेवटचा खेळ आहे. चला, 5 6 9 8 7 6 5 स्टॉप. चिमटीत पकडा. कुणाचा फुगा मोजेपर्यंत फुटला नाही पाहिजे, मोजेपर्यंत. हा, कुणाला वाटतंय स्पर्धक
कुठेतरी लिंबू फिरवलाच वाटतं. पण साहजिक आहे. इकडून स्पर्धक क्रमांक सांगायचा. आमच्या रील स्टार इथं कुठे गेल्या? वैशू कुठे गेल्या? वैशू भोसले या जरा पुढे या. तुमचा छानपैकी डान्स आपण बघणार आहे. शेवट गोड व्हावा म्हणून तुमचा डान्स आपण घेणार आहे. चला, कोण वाटतंय कुणाचा फुगा मोठा आहे? स्पर्धक क्रमांक इकडून सांगा. इकडून सांगा. चला महिलांनो सांगा. इकडून स्पर्धक क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 बाद 9 10 बाद सांगा. किती जणांना वाटतंय 3 नंबरचा फुगा मोठा आहे? किती जणांना वाटतंय 5? किती जणांना वाटतंय 6? किती जणांना वाटतंय 2? मेजॉरिटी काय भरून आणली काय सगळी तुमच्यासाठी हात वर करतायत. 1 घरचे आहेत. हा 9 8 6 3 6 बर 6 कुठे आहे? किती आहे? 1 2 3 4 5 6 एक पाऊल पुढे या. 6 बर. आणखी कुणाला वाटतंय अजून? बर ठीक आहे. कुणाला वाटतंय का अजून माझा फुगा मोठा आहे? पाठीमागच्यांपैकी वाटतंय? या पुढे या. आपण कुणाला नाराज करत नाही हो. चला तुम्ही म्हणताय तर म्हणू द्या. बाकीच्यांना वाटतंय का? तुम्हाला मान्य आहे का या दोघींचा फुगा तुमच्यापेक्षा मोठा आहे? वाटतंय? ओके चला तुमचा फुगा चिटकवा. तिथे चिटकवा त्या फुग्याला. हा आता दोघींमध्ये सांगा फुगा कोणाचा मोठा आहे? स्पर्धक क्रमांक 1 स्पर्धक क्रमांक 2. साहजिक आहे. तुम्हाला मान्य आहे का येलो फुगा मोठा आहे? चालतंय मान्य आहे त्यांना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धकासाठी. काही नाव सांगा. मृणाल सागर जोशी या खेळाच्या विजेत्या झालेल्या आहेत. वा वा क्या बात आहे. मी जगताप ताईंना विनंती करतो मृणाल ताईंना या ठिकाणी गिफ्ट द्यावं. आणि आमच्या वैशू भोसले ज्या रील स्टार म्हणून आहेत आपल्या सगळ्यांच्या कराडकरांचं नाव या सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रभर गाजवलेलं आहे. त्याचा एक सुंदर डान्स आपण या ठिकाणी पाहणार आहे. चला एक छानपैकी हा त्या मुलांना द्या. आता विनर झालात तुम्ही हरकत नाही मुलांना द्या. हा जरा पुढे सरका. सगळ्या महिलांना जरा थोडंसं पुढं सरका. मृणाल वहिनींचं कौतुक आपण या ठिकाणी करूया. हा गिफ्ट संपली का? हा संपले. धन्यवाद. सगळ्या जणी गेल्या बघापासून जवळपास 20-1 खेळ असेल कदाचित झाले असतील. नाही 15 खेळ झाले असतील. या खेळामध्ये आपण सगळेजण सहभागी झाला. तो आनंद आपण द्विगुणित केला. आपल्या सगळ्यांनी इथं हार जीत वगैरे असं काही नाहीये. एक मनोरंजन व्हावं म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचा हा आनंद या ठिकाणी द्विगुणित केला होता. आणि ते द्विगुणित करण्यासाठी सगळ्यांनी एकदा करायचंय. त्यांनीच नाही तुम्ही पण नाचायचंय. तुम्ही आंदोलन करा. त्याला हात सुरू करा आणि एन्जॉय करूया. आपण आजचा हा संक्रांतीचा हळदी कुंकू सण आहे. त्याकडे एन्जॉय करूया. सगळ्यांनी एन्जॉय करायचं. समोरच्या महिला सुद्धा आपण एन्जॉय करायचं. बाबा क्या बात आहे. अरे सगळ्यांनी एन्जॉय करायचे. सगळ्यांनी नाचायचं. आता समजते महिला तुम्हाला आपण पुढे या. त्यांना नाचायचे ते पुढे या. या वा हा या पुढे या. एन्जॉय करायचंय. माझी सांगितलंय आयुष्य सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर. या पुढे या. पटकन या तुम्हाला चला लवकर एन्जॉय घ्यायचंय. चला घ्या पटकन एन्जॉय करायचं आपल्याला. वा 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 श्री मॅडम या इकडे या बरी. बरोबर एन्जॉय करायचा. चला बरी पटकन. वा वा या पुढं. तरी चांगेल. या आपल्या सगळ्यांकडे आनंद आपलाच आहे. सगळ्यांनी एन्जॉय करायचं. कमान वा
या या की बाकीचे पण एन्जॉय करायचं आपल्याला. वा वा, क्या बात आहे. ये. या अतिशय सुंदर. चला या या, अरे या की पुढच्या महिला सगळ्यांसाठी पुन्हा व्यासपीठ दिलेले महिला सक्षम सबल आणि एक मुक्त व्यासपीठ, मुक्त आनंद निर्माण करायचा आपल्याला. वा वा. क्या बात है. वा वा.